दर्शक हो, शौर्यगाथाच्या आजच्या मुलाखतीत आपल्यासोबत आहेत निवृत्त कर्नल माधव वेसवीकर सर. कारगिल युद्धापासून अरुणाचल प्रदेशमधील कामगिरींचे चित्तथरारक अनुभव आणि बरंच काही ऐकायला मिळणार असल्याने आवर्जून संपूर्ण मुलाखत बघा आणि आपली प्रतिक्रियाही कमेंट करा. आमचं जेवण खाण्याचं ते सगळं विमानात न्यायचं. विमानात द्यायचं, विमानात उतरायचं नाही, ते विमानात वरनं टाका. आमचा जो हा चॅनल काढायचा उद्देश आहे की युवा पिढीला आम्हाला एक चांगला संदेश द्यायचा आहे भारतीय सैनिकांबद्दल, पण ही आत्मकेंद्रित होताना दिसते. रस्त्यातच आम्हाला आतंकवादी दिसली, 2-4 लोक चालली, 4 जण होते. म्हणजे त्या 4घांना आम्ही तिकडे जवळजवळ 8-10 तास ते फायरिंग करत राहिलो. मग परत त्यांना सर्च करून त्या 4 जणांना आम्ही तिकडनं ठार मारलं. त्या 4घांच्या बॉडीज घेऊन वरती आणि मग ह्या कॅज्युअल्टीची बॉडी. सर, तुमच्या आयुष्यातला मला वाटतं सगळ्यात दोन्ही वेळेला म्हणजे प्रायोरिटी कुठली काय द्यायची. नाही. आणि माइंड ब्लास्ट झाल्याने एका जवानाचा पाय उडला. सर, आपण कारगिल युद्धामध्ये 4th सिख बटालियनचे नेतृत्व केला होता. सर्वांना नमस्कार. आज शौर्यगाथा चॅनेल मध्ये आपण भेटायला आलेला आहोत 9 सिख रेजिमेंट मध्ये आपली 32 वर्ष आपली कारकीर्द घडवलेले कर्नल वेसवीकर सर. सर नमस्कार. सर, आपले बंधू, ज्येष्ठ बंधू पण मला वाटतं सैन्य दलात होते. मग आपले ज्येष्ठ बंधू सैन्य दलात आहेत म्हणून आपण ही कारकीर्द निवडलीत काय, म्हणजे सैन्य दलात यावे? सगळे मागचा इतिहास बघितले तर आम्ही मुंबईचे. बर. ज्याला मी होतो सैनिक स्कूलमध्ये आणि माझा भाऊ त्यावेळेला IIT मध्ये होतो. त्यांनी IITचा त्याचा विषय होता मेटलर्जी. तर मेटलर्जी म्हणजे मेटल्स बद्दल. आणि महाराष्ट्रात त्याला देशातच जास्त डेव्हलपमेंट नव्हती. त्याला महाराष्ट्रात त्या मेटलर्जी मध्ये जॉबने चांगला मिळाला म्हणून त्यांनी आर्मी जॉईन केलं. आणि माझं असं झालं, मी सैनिक शाळेत लहानपणापासून शिक्षण गेलो. आमच्यासाठी फक्त एकच ध्येय असतं सैनिक शाळेत, म्हणजे आर्मी जॉईन करायची. म्हणून आम्ही त्या NDAच्या थ्रू मी आलो. आणि माझे खूपसे मित्र दुसऱ्या सोर्समध्ये ज्यांना NDA जमलं नाही येणं, ते मग ग्रॅज्युएट झाल्यानंतर शॉर्ट सर्व्हिस कमिशन किंवा IIM मधनं, इंडियन मिलिटरी अकॅडमी मधनं, डेहराडून मधनं मग डायरेक्ट कमिशन मधून. म्हणजे तशी आपण कारकिर्दीला सुरुवात सैनिक स्कूलच्या पाया. तिकडनं बेसिक मोटिवेशन आम्हाला तिकडनंच मिळालं. म्हणजे सैनिक स्कूलला आमचे प्रिन्सिपल, हेडमास्टर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर हे सगळे आर्मीतले होते. आणि आमचे जे जुने विद्यार्थी होते ते नेहमी शाळेत यायचे, युनिफॉर्म मध्ये यायचे, त्यामुळे थोडं मोटिवेशन मिळालं. सर, 9 सिख रेजिमेंट बद्दल आपण थोडीशी माहिती द्याल का? कारण आपल्या सैन्य दलामध्ये वेगवेगळे विभाग असतात. सांगायचं म्हटलं आपल्या इथे खूपशा रेजिमेंटनं त्या जाती धर्मावरती अशा प्रमाणे एक सिख रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट, सिखलाय म्हणून एक जाट आहे, एक मराठा आहे. या सगळ्या रेजिमेंट म्हणजे तिकडची लोक असतात नॉर्मल. पण या सिख रेजिमेंटचे म्हणजे काय म्हणतात इम्पॉर्टन्स असं आहे, या रेजिमेंटमध्ये फक्त आणि फक्त सिख असतात. मग त्यामध्ये सर आपण जज सिख म्हणून नसतात. आमच्याकडे जे बाकीची लोक असतात, जे क्लेरिकल ग्रेडला असतील किंवा जेवण करणारे असतील किंवा कपडे धुणारे असतील, ते फक्त दुसरे असतात. नाही तर बाकी सगळे सगळे सिख जवान असतात. मी काय मागितली नव्हती अशी, म्हणजे पण आम्हाला त्या म्हणजे मिळाली, त्यामुळे गेलो. आणि त्यामुळे संपूर्ण म्हणजे जवळजवळ पहिली 20 वर्ष त्यांच्या बरोबरच राहावं लागलं. त्यामुळे सगळी त्यांची भाषा, बोलणं, लिहिणं, त्यांचे जे सोशल स्टेटस कसे आहे, त्यांचे कसे राहतात त्याप्रमाणे. हा विभाग काय वेगळा आहे का सर? हा इन्फंट्री मधलाच एक विभाग आहे. तसं मराठा आहे, महार रेजिमेंट आहे आपल्या जिथे खूपशे महाराष्ट्रीयन लोक आहेत. तसंच एक सिख रेजिमेंट आहे. आणि या बटालियनचं एक मोठं सांगायचं म्हणजे 1971 मध्ये त्यांनी जवळजवळ 140 किलोमीटर एरिया या बटालियनने जिंकलेला. आणि त्या काळात म्हणजे 1971 सगळ्यात जास्तीत जास्त एरिया जिंकणारी ही बटालियन. त्याचं म्हणजे मुख्य हे अचिव्हमेंट म्हणता येईल मोठी त्यांची. सर, आपलं जे पहिलं पोस्टिंग झालं ते नागालँड मध्ये होतं, म्हणजे आपल्या कारकिर्दीतलं. तर नागालँड म्हटल्यानंतर सर म्यानमारची सीमा आली आणि तिथे संवेदनशील एरिया असतो, कारण शत्रूंचं आक्रमण होत असतं.
बाकीच्या गोष्टी घुसखोरी असती, तर तिथला काय अनुभव होता सर आपला? नागालँड आम्ही ज्या वेळेला गेलो मी गेलो होतो 78 मध्ये. 77 ला डिसेंबर कमिशन झालं आणि 78ला त्यावेळेला नागालँड फक्त आम्हाला नुसतं पेपरात काय वाचलेलं असलं तेवढंच समजायचं आणि ज्यांनी काय खरोखर अभ्यास केला असेल. नागालँडची आमची पहिला एक्सपिरियन्स सांगतो. पहिला एक्सपिरियन्स पोहोचलो होती मी मोकॉकचुंग म्हणून एक जागा काय मला तिकडे गेलो. सकाळी निघालेलो कॉन्वॉय आर्मीच्या यातनं काय समजत नव्हतं आणि दुपारी तिथे आणि ते मोकॉकचुंग शहर बनते ना. मी सांगतो तुम्हाला 78ची गोष्ट. पॅरिस इतकं पुढे गेलेले होते लोक. आम्ही तो रविवार होता, रविवारी आमचे कॉन्वॉय आलेलो. प्रत्येक नाल्याच्या बाजूला गावातली मुलं मोठी माणसं येऊन पिकनिक सारखं. त्यावेळेस 78 वेळेची त्यावेळेची त्यांची प्रथा किंवा संस्कृती किंवा एन्जॉयमेंट कसं करायचं ते लाईफ होतं त्यांचं. आणि तिथे आता मी नवीनच गेलेलो पण तेवढं माहित नव्हतं, पण मागावर लगेच आम्हाला सांगितलं आणि समजलं. अतिशय डेंजरस एरिया होता. आपण JNK पेक्षा कारण काय तिकडची जी लोक होती ती ट्रायबलच होती जवळजवळ. एकदम म्हणजे स्ट्रॉंग होती. त्या डोंगरावरती अशी धावत पळत जायची कधी समजायचं नाही. आणि आमच्या गाड्या नुसत्या रस्त्यावरतीच असायच्या. त्यामुळे रस्त्यावरनं एक गाडी दुसरीकडे न्यायची म्हटलं ना तर कमीत कमी 3 गाड्या असायच्या आणि एकदम स्लो असायचे. रस्ते पण त्यावेळेला डेव्हलप झाले नव्हते. आमचं जेवण खाण्याचं ते सगळं विमानात न्यायचं. विमानात उतरायचं नाही, ते विमानात वरनं टाकायचं. आणि मी तुम्हाला सगळं परत एकदा ही 78 ची गोष्ट म्हणजे जवळजवळ 60 एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अर्धा अधिक ते सगळं ते खालती नाल्यात पडायचं. ते नाल्यात पडलं की मग ते परत खाल्लं वरती आणेपर्यंत 2-2 दिवस लागायचे. खाल्लं उचलून वरती आणा, परत वरती या, दुसऱ्या दिवशी सकाळी परत खालती जा. कारण की एक ती याची पिठाची 50-50, 60-60 किलो पिठाची ती गोण असायची उचलून आणताना किंवा केरोसिनचे जे असायचे. आणि सगळ्यात मोठा आम्ही वाट बघत असायची जवान म्हणजे त्याला म्हणतात MOH म्हणतात मिलिटरीच्या भाषेत, म्हणजे मीट ऑन होप म्हणजे बकरे. पहिलाच अनुभव तुम्हाला फारच वेगळाच आला म्हणजे नागालँड. नॉर्मली त्यावेळेला ना तिथे धोका असायचं. विमान यायची सकाळी ड्रॉप करायला, आम्ही धोका सांगितलं ना की मग ती परत वेगवेगळे अनुभव. तर आपण भारतामध्ये सिक्कीम, त्यानंतर राजस्थान, जम्मू काश्मीर या सगळ्या सीमा भागात काम केलं. त्यातला एखादा आम्हाला असा थरारक अनुभव सांगा जो आपल्याला आला आणि आपण कधीही आयुष्यात तो विसरणार नाही, असा एखादा अविस्मरणीय अनुभव आम्हाला सांगा. थरारक अनुभव म्हणजे आमचं सगळं तिथे JNK मध्ये जास्त असत. बरोबर. आम्ही याला नॉर्मली पेट्रोलिंगला वगैरे जवान वगैरे जातात. मी वरती होतो आमच्या पोस्ट वरती आणि त्यावेळेला ऑफिसरची संख्या फार कमी असते प्रत्येक बटालियन. तर पेट्रोलिंगला एक आमच्या COच्या हाताखाली एक असिस्टंट म्हणून असतो, त्याला ऍडज्युटंट पण. तो पेट्रोलिंगला गेलेला. सकाळचं पेट्रोलिंग येतं, संध्याकाळपर्यंत परत येणार होतं. आणि तिथे चालता चालता कुठेतरी एक माईन ब्लास्ट झाला आणि माईन ब्लास्ट झाल्याने एका जवानाचा पाय उडला. तर पाय उडाला म्हणजे आता ती जितकी लोक होती ती त्या मुलाला तिथनं वरती आणू शकत नव्हती. मग दुसरं कोण नव्हतं, मी माझ्याबरोबर 6 जणांना घेऊन खालती गेलो त्या रस्त्यावरती. म्हटलं की थोडी मदत होईल, म्हणजे स्ट्रेचर वगैरे घेऊन, त्याच्याकडे स्ट्रेचर नव्हतं त्याला, आम्ही स्ट्रेचरवर आणि आम्ही खाली निघालो आणि रस्त्यातच आम्हाला जो पोचायला तर 2-1 तास लागणार होते तिथे पोचायला. तो रस्त्यातच आम्हाला आतंकवादी दिसली. 2-4 लोक चालली. आता ती आमच्या समोर झालं. आमचा प्रॉब्लेम होता, आम्ही 7-8 जण होतो इथे माझ्या बरोबर. त्या पुढच्या पार्टीत 6 जण होते. म्हटलं आमचा एवढा मोठा ग्रुप आणि हे 2 जण त्या पुढच्या ग्रुपला माहित पण नाही ते कुठे, तर काय करायचं. आणि आमचं लक म्हणून असं तिकडे त्यांच्यातला कोणतरी थांबला आणि प्यायला एक नाल्याजवळ नाल्यावर थांबल्यावर ते सगळेजण चौघजण. आणि मग त्यांच्यातल्या एकाने थांबल्यावरती आम्ही ठरवलं एकदा ते झाले बसले थांबले की आपण फायरिंग करायचं.
आमच्यातल्या एकाला बघितलं आणि त्यांनी तिकडनं फायरिंग सुरू केली. आम्ही अजून काय ग्राउंडवरती डिप्लॉय झालो नव्हतो, आम्ही वाटच बघत होतो हे काय करतात आणि मग त्याच्यानंतर डिप्लॉय होऊन मग आपण फायरिंग करतो. डिप्लॉय म्हणजे काय, कमीत कमी 2 जवानांमध्ये किंवा 7-8 फूटचं अंतर तरी ठेवतो. म्हणजे एक बस्ट आला ते 2 जण एकदम कॅज्युअल्टी वगैरे दोघांना काय होऊ नये. आम्ही ते करायच्या अगोदरच त्यांनी फायरिंग सुरू केलं. आम्ही जवळजवळ नुकतेच म्हणजे सगळ्यांना दाखवत होतो की त्या तिकडे असे आहेत म्हणून. आणि मग ती 4 जण तिथे स्वतः डिप्लॉय झाली. त्या वेळेला मात्र मॅडम एक माझं लक्ष लागलेलं त्या मुलाला कसं वरती परत आणायचं, कारण का जर लवकर परत आणलं नसतं तर हेलिकॉप्टर आलं नसतं. हेलिकॉप्टर आलं की लगेच तिकडनं उठून अर्ध्या तासात तो श्रीनगरला पोहोचला असतो आणि अर्ध्या तासात नसता पोहोचला मग संपूर्ण रात्र तिथे राहायचं. रात्रीतनं मग खालती घेऊन यायचं, मग गाडीत घेऊन जायचं. रात्रीची गाडी चालवणं म्हणजे तुम्हाला लाईट्स ऑन करायला पाहिजे. लाईट्स ऑन केले की समजून जाणार आहे की बरोबर. मग आम्ही मॅडम जवळजवळ तिथे 1.5 तास मी आणखीन 3 जण आम्ही थांबलो तिथे. बाकीच्या 5 जणांना मी पुढे पाठवलं, म्हटलं जा ती कॅज्युअल्टी दुसऱ्या रस्त्याने वरती घेऊन जा. आणि आम्ही जाऊन ती 4 जण होते, म्हणजे त्या 4घांना आम्ही तिकडे जवळजवळ 8-10 तास ते फायरिंग करत राहिलो. मग परत त्यांना सर्च करून त्या 4 जणांना आम्ही तिकडनं ठार मारलं. त्या 4घांच्या बॉडीज घेऊन वरती आणि मग ह्या कॅज्युअल्टीची बॉडी ती घेऊन. आणि पण तो एक भयंकर न विसरणारा होता. दोन्ही बाजूंनी कुठच्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची आम्हाला समजत नव्हतं. आणि आम्हाला वाटतं की ह्या जोच तो मिलिटंटला आम्ही न्यूट्रलाइज करणार नाही तोच तो पुढे जाताना आणि जेव्हा पुढे तर बॉडी घेऊन येताना हे रस्त्यात कुठे परत भेटले तर म्हटलं यांना संपवायचंच आणि मगच पुढे जायचं. आणि नाहीतरी ती जी मागची बॉडी येईल ती येत राहील तोच तो आपण यांना बिझी ठेवलं. पण शेवटी आमची सक्सेस झाला. ती 4 जण डेथ झाली. 4घे पाकिस्तान मधले मिलिटंट. सर तुमच्या आयुष्यातला मला वाटतं सगळ्यात दोन्ही वेळेला म्हणजे प्रायोरिटी कुठली काय द्यायची नाही. बरोबर. सर आपण कारगिल युद्धामध्ये 4th सिख बटालियनचे नेतृत्व केला होता, तर त्याच्याबद्दल एखादा म्हणजे कुठली कामगिरी आपल्या कारगिल? मॅडम आमची बटालियन कारगिल युद्धाच्या अगोदर आम्ही फिरोजपूरला होतो. आमच्या युनिटचं मूव आलेलं 3 वर्ष संपली होती. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही नॉर्थ ईस्टला जा. आसामच्या एरियामध्ये आमची बदली आलेली. मग त्यावेळेला जे कारगिल युद्ध झालं त्यावेळेला आम्ही व्हॉलंटिअर केलं की नाही आमचं ते कॅन्सल करू. मग आम्हाला रातोरात ऑर्डर मिळाली, ठीक आहे ते कॅन्सल, तुम्ही LAC वरती जा. आमच्या कारगिल युद्धामध्ये तो संपूर्ण फ्रंट जवळ होता ना कारगिलच्या आजूबाजूचा, तो संपूर्ण ऍक्टिव्हेट झाला होता. तर आमची बटालियन एक बलबीर म्हणून एरिया आहे, फरकियावाली गलीच्या पुढे किरण सेक्टर मध्ये येतं ते, तिकडे डिप्लॉय झालेली. आणि तिकडे आमच्या तर जवळजवळ पुढच्या 1.5 महिन्यामध्ये रात्रभर फायरिंग असायची. आणि ज्या ठिकाणी आम्ही गेलो ना, दुर्दैवाने असे की आमच्याकडे जवळजवळ मिळाले 17 पोस्ट होते. सगळेच्या सगळे पोस्ट अशा हाईटवरती होती की आम्ही वरती बघितलं की पाकिस्तान. त्यामुळे इतकी भीती वाटायची. सगळं तुमचं काम अंधारात किंवा दिवस उजेडायच्या अगोदरच करावं लागायचं. सगळं हालचाल झाली की वरनं फायरिंग व्हायची. त्या कारगिलच्या वेळेला आम्ही रात्रंदिवस तिथे म्हणजे पहारा दिला आणि एकही त्यांचं इन्फिल्ट्रेशन म्हणजे आत यायचे अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केला. पहिल्यांदा आमच्याकडे फायरिंग करायची आणि ती मुलं त्यांची काय दिसत आम्हाला जिथे काय मुवमेंट झाली दिसली की आम्ही लगेच धावत तिथे QRT पाठवायचो, तो सील करून टाकायचो आणि त्यांना मागे जायला हे करायचो. 7-8 जण म्हणजे आमच्या त्या 1.5 महिन्यामध्ये आम्हाला मिळाले त्यांच्या डेड बॉडीज तिथे. पण बॉर्डर त्यांनी संपूर्ण ऍक्टिव्हेट करून ठेवलेली, कुठल्या ना कुठल्या तरी ते आत घुसायचा प्रयत्न करत होते. पण एकदा ते 1.5 महिन्यानंतर ना मग थोडं हे कमी झालं. संपूर्ण बॉर्डर ऍक्टिव्हेट नव्हती झाली, मग थोडी कुठलं तरी अटेम्प्ट करायचे. आम्ही तर आमच्या पद्धतीने तर सर्व ब्लॉकच केलेले. त्यामधून म्हणजे 3-1 वर्षात त्या किरण सेक्टर मधले एकही मिलिटंट आत येऊ शकला. पण त्या बटालियनचं नेतृत्व सर आपण केलं होतं, 4th सिख बटालियनचं. माझं कमिशन झालेलं नाही 9 सिख मध्ये, पण मी आलेलो या 4 सिख मध्ये. आणि या
4-6 तुम्हाला सांगायचं म्हणजे हा. तुम्ही तो सारागडीची एक मोठी लढाई आहे छत्तीसचा केशरी सिनेमा, हो बघितलंय सर. तो अक्षय केशरी कुमार. सिनेमा बर. आमच्या युनिटच्या एका तुकडीवरती आहे. हो. त्यावेळेला ती नॉर्थ ईस्ट मध्ये सारागडी पोस्ट वरती डिप्लॉइड होती. तेव्हा त्या 21 योद्ध्यांनी कसं की संपूर्ण वेळ कसा ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते पोस्ट लढवलं, बरोबर. त्याच्याबद्दलची ती गोष्ट. म्हणजे ते 4-6 रेजिमेंट काय आहे ते थोडस ती कल्पना आली आम्हाला. सर आपल्याला आपल्या कारकिर्दीमध्ये साऊथर्न चीफ कमांडेशन का, त्यानंतर साऊथ आणि सदन सदर्न कमांड, वेस्टर्न, साऊथ वेस्टर्न कमांड, दोन आपल्याला प्रतिष्ठेचे सन्मान मिळाले. तर हे सन्मान आपल्याला कुठल्या कामगिरीबद्दल मिळाले सर? म्हणजे सदन कमांडच्या वेळेला मॅडम मी इथे आलेलो 95ला आणि त्याच साली 95 फेब्रुवारीला आलेलो मी सदन कमांड मध्ये. त्याच साली तिथे फार मोठा पूर आला होता ओरिसामध्ये. आमचा जो सदन कमांडचा तो एरिया ऑफ ऑपरेशन होता तो ओरियाच होता. त्यावेळेला जवळजवळ 4 दिवस मॅडम आम्हाला न झोपता ते ऑप्सरूम मध्ये कंट्रोल करून ते सगळी माणसं पाठवायची, त्यांना इव्हॅक्युएट करणार. त्यावेळेला तुमचे कम्युनिकेशन इतकं डेव्हलपमेंट होते, रस्त्याचे असो किंवा मॅन टू मॅन कम्युनिकेशन. मोबाईल्स नव्हते, बाकी काय नव्हतं. रेडिओ सेट वरती बोलायचे. आपलं एसटीडी कॉल्स पण त्यावेळेला एवढे नव्हते, सगळ्यांकडे नव्हते टेक्नॉलॉजी. फक्त गव्हर्नमेंट ऑफिसेस किंवा थोड्याफार असायचे आणि त्याचं पण लिमिटच होतं. काही वेळा ते बंद पडायचे. या सगळ्या ह्याच्यात आम्ही 3 दिवस जवळजवळ मॅडम रात्रभर आम्ही टीम होती 3 जणांची. आम्ही त्या ऑफिसरूम मॅन करून 3 दिवस ते कंट्रोल पर्यंत आणलेलं आणि मग कंट्रोल झाल्यावरती मग त्या लोकांना परत तिकडनं आपल्या जागेवरती रिहॅबिलिटेट करायचं, त्याच्यासाठी ते मी आलेलं. आणि साऊथ वेस्टर्न कमांडला सिमिलर तिथे पण राजस्थानमध्ये फ्लड आली होती मला त्यावेळेला. आणि एक राजस्थान एरिया आहे तिथे कधीच फ्लड येत नाही. हो बरोबर, त्या बाजूला. आणि ही पहिल्यांदाच वेळ, त्यामुळे कोणाला काय करायचं असं तिथे तर आम्ही जवळ 7 दिवस संपूर्ण आमचं ऑफिस भरलेलं होतं. रात्रंदिवस आम्ही काम करून इकडनं तिकडनं लोक पाठवून मग ते कंट्रोल केलेलं. आणि तिथे ना असं काही झालं नसल्या कारणाप्रमाणे ते संपूर्ण शिफ्ट करणं डिफिकल्ट होतं. ओरिसामध्ये काय असं होत व्हायचं म्हणून त्यामुळे थोडंफार त्या डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनला माहित होतं, पण इकडे असं काहीच राजस्थान कधी फ्लडच येत नाहीत ना. बरोबर. त्यामुळे मग आपल्या कामगिरीबद्दल आपल्याला हे सगळं मिळालं, कमेंडेशन का. सर आताची ही जी पिढी आहे, म्हणजे आमचा जो हा चॅनल काढायचा उद्देश आहे की युवा पिढीला आम्हाला एक चांगला संदेश द्यायचा आहे भारतीय सैनिकांबद्दल. पण ही आत्मकेंद्रित होताना दिसते. आत्मकेंद्रित म्हणजे माझं नोकरी, माझं घर. तर या ह्या आत्मकेंद्रित पिढीला तर त्यांच्यामध्ये मातृभूमीसाठी काहीतरी करायचं किंवा देशासाठी आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे, ही भावना जर त्यांना जोपासायची असेल तर आपण काय संदेश द्याल सर? कारण आपण इतके वर्ष पॅट्रियटिझम वगैरे हे सगळं सांगून येत नाही, आतनं आलं पाहिजे. पण सर त्यासाठीच मग काहीतरी आपण तुम्ही एनसीसीचे कॅडेट बघितले, माझं ऑब्झर्वेशन आमच्या शाळेत पण एनसीसी आहे, मी शाळा बघतो तिथे आहे. बरं, ही मुलं मार्क्स वाढवायला एनसीसी. सिमिलरली मी परवाच्या दिवशी एका रेडिओवरती एक बाई म्हणत होती, संस्कृत विषय मार्क्स वाढवायला घेऊ नका, पॅशन म्हणून बघा. बरोबर. आणि माझ्या मते ना, जर ह्या मुलांना तुम्ही आर्मीच्या इन्स्टिट्यूट मध्ये घेऊन गेला आणि तिकडचं ते वातावरण बघितलं, एखादा सैनिक, एखादा ऑफिसरचा ड्रेस कधी स्मार्टली ट्रेनिंग त्यांचं चाललेलं आहे, काय स्मार्ट वागणूक, एनडीएची पासिंग आउट पर्यंत एकदा दाखवलीत ना तुम्ही मुलांना, 100% ती मुलं मोठी. पण सर असं आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून दाखवू शकतो, कोणीही जाऊ शकतं मॅडम. ती साईट ओपन असते, 1 दिवस नाही 3 दिवस ती परेड असते. शेवटच्या दिवशी ती मुख्य परेड असते, त्याचं सेम रॅप्लिका 2 दिवस रिहर्सल असतात त्याच्या. इमिजिएटली नाही, आज एक स्टॉप करून दुसऱ्या दिवशी फायनल रिहर्सल, तिसऱ्या दिवशी स्टॉप करून मग तिची फायनल. आणि कोणीही जाऊ शकतो तिथे मॅडम. तुमची बस लोड म्हणून विद्यार्थी जाऊ शकतात बघून. पण सर बाकीच्या देशांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना अगदी लहानपणापासून मुलांना शाळेमध्ये रुजवतात, तसं आपल्याकडं ते कल्चर झालेलंच नाही. आता आम्ही नशीबवान म्हणून आम्ही सैनिक स्कूलमध्ये, बरोबर, त्याने आम्ही आमच्या प्रिन्सिपलला
वगैरे ते बघितलेलं. त्यांचं युनिफॉर्म आमचे प्रिन्सिपल, रजिस्ट्रार आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर दररोज सकाळी असेंब्ली असायची तेव्हा ते युनिफॉर्म मध्ये यायचे. ते युनिफॉर्म मध्ये आले त्यांना बघूनच आम्ही इतके Inspiration मिळायचे आपल्याला. की आपण असं काहीतरी व्हायचं म्हणून. म्हणजे म्हणजे आपलं म्हणणं आहे की अशा परेड्स वगैरे शाळेत मला वाटतं सर शाळांमधून पण शिक्षकांनी त्यांना दाखवणं गरजेचं आहे. इव्हन आता तुमचं ते एअरफोर्सचे शोध होतात ते बघितले तर किती मुलांना म्हणजे एक सूर्यकिरण म्हणून ते एअरफोर्सचे ते प्रोग्राम असतो तो बघायला इतकी गर्दी असते लोकांची. ते बघितलं ना मॅडम तर मला वाटतं या विद्यार्थ्यांनी कमी 50% विद्यार्थी किंवा जवळजवळ तयार होतील. आणि अजून काय संदेश द्याल सर? म्हणजे आता एक आपण एवढं याच्यासारखी दुसरी कुठचीही सर्व्हिस नाही. एकदा माणसाने युनिफॉर्म घातला मग तो आर्मीचा असो, नेव्हीचा असो, एअरफोर्सचा असो, BSF, CRP किंवा पोलीस, युनिफॉर्म घातला ना आणि थोडेफार ट्रेनिंग केलं की आपोआप आतनं ना मॅडम एक प्रकारची एनर्जी येते देशासाठी काहीतरी करायची. अगदी बरोबर सर. पण सर आता इतके आम्ही आता 4-5 आमचे ह्या चॅनल मधून मुलाखत घेत आहोत. पण एक गोष्ट जाणवली की सैन्य दलामध्ये तुम्ही काम करताना फक्त सैनिक म्हणजे एक सैनिक म्हणून पण तुम्ही काम करता, पण एक आम नागरिक म्हणून तिथल्या लोकांशी संवाद साधणे, तिथल्या लोकांचे काय प्रॉब्लेम्स असतील म्हणजे त्यांचं मेडिकल असेल तर हे पण करत असता सर आपण. म्हणजे दुहेरी भूमिका आपण निभावता सर. आणि पण हे नॉर्मली आर्मीचे कॉन्सेप्ट समजून घ्या. इकडे एक असतं पीस स्टेशन, एक असतं फील्ड स्टेशन. फील्ड स्टेशन म्हणजे सगळ्या बॉर्डर एरिया जिथे नॉर्मली फक्त जवान असतात, बायका वगैरे पडून. आणि पीस स्टेशन म्हणजे कोल्हापूर झालं, पुणा, दिल्ली, मुंबई अशा ठिकाणी नॉर्मली हे कॅम्प्स होत नाहीत मेडिकल कॅम्प. पण जेव्हा आम्ही बॉर्डर एरियाला असतो तर आम्ही JNK मध्ये मला वाटतं दरवर्षी कमीत कमी 10-12 कॅम्प्स होतात. बरोबर. सगळ्या लोकांना बोलून त्यांची मेडिकल घेऊन हे वगैरे मग त्यांना कार्ड देऊन जर काय इश्यू असेल मग त्या फॉलोअपला कधी कधी आमच्या आर्मी हॉस्पिटल्समध्ये पण त्यांना थोडं पार्टली त्यांना देतो. हा एक मेडिकलचा झाला. दुसरा झाला आता नदन कमांडमध्ये IIT आणि NDA साठी IIT, NDA आणि नीट साठी क्लासेस घेतो. आर्मीच्या अंडर ते क्लासेस चालतात. तिकडचे पण मुलं काय ठिकाणी त्या JNK मध्ये मी असताना पहिले एक सद्भावना म्हणून ऑपरेशन सद्भावना चालू. आम्ही त्यांना शाळा बांधून दिलेल्या आहेत तिथे. किंवा एखादी शाळा असेल, शाळेचं छप्पर नसेल तर ते बनवून द्यायचं. क्लासरूम मध्ये काय फर्निचर नसेल तर फर्निचर द्यायचं. ग्राउंड क्रिकेटची वगैरे बनवून द्यायची, क्रिकेट फुटबॉल खेळायची. हे एक दुसरं काम असतं. ते काय इसेन्शियल ते रॅपो एस्टॅब्लिश करण्यासाठी. कारण की आम्ही बॉर्डर एरियावरती असतो. लोकांना वाटायला नको की आम्ही उगाच तिथे आलेलो आहे आणि उद्या काही चुकून झालं तर आमला इन्फॉर्मेशन किंवा इंटेलिजन्स जे मिळतो तर बेस्ट इंटेलिजन्स लोकलच देणार. त्याच्यासाठी पण सर हे आपण सगळं करतो आपल्याला असं वाटतं की कुठंतरी हे समाजापर्यंत पोहोचतं सर. म्हणजे आर्मीचं जे कार्य असतं ते आणि तुम्ही लोकांनी म्हणजे पब्लिसिटी मिळण्यासाठी सर आपण काम करत नाही, पण कुठेतरी खंत असते का सर आपल्याला? खंत अशी नसते कारण की आमचे ड्युटी आहे मॅडम. एक यायचं काम पब्लिसिटीसाठी आम्ही करतच नाही. काम करतो आणि निघून जातो. आणि काय मॅडम पण सर आता सगळ्यांना सगळं खूपसं फुकट मिळायला लागलं. राशन आता जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शाळेत तुम्ही मुलांनी ऍडमिशन घेतलं त्याचा घरफाळा माफ, फुकट पुस्तकं, फुकट युनिफॉर्म, दुपारचं जेवण, बसचा पास, सगळ्या अशा फुकट सवयी झाल्यानंतर लोकांच्या मनात एक हे करते फुकट करते आपण. बरोबर. ज्या काय लोक आहेत त्यांना खरोखरच वाटते की हा भाई आपल्यासाठी करतायत म्हणून. पण काय असे पण आहेत पण आम्ही त्याच्यासाठी पब्लिसिटी करत नाही. काहीतरी लोकांना एखाद्या जर मुलगा आम्ही हे केलं असेल तर ग्राउंड बनवलं आणि त्यात एक चांगला खेळाडू घडला किंवा शाळेत काय स्मार्ट बोर्ड वगैरे दिला असेल, त्या शाळेतले विद्यार्थी चांगलं घडले तर आणखीन काय पाहिजे आम्हाला मिळत. अगदी बरोबर. खूपच छान माहिती दिली सर आपण. अगदी नागालँड मधला अनुभव असू दे किंवा काश्मीर मधला जो तुम्हाला अनुभव आला
खूप खूप धन्यवाद सर, आपल्याशी बोलून खूप खूप काही माहिती मिळाली आणि जरासं वेगळा आपण आज संदेश दिलेला आहात युवकांना की ते तुम्ही जाऊन परेड वगैरे बघा आणि त्याच्यामधूनच मुलांना खूप छान इन्स्पिरेशन मिळेल. फरक नाही की काय काय ठिकाणी ना मॅडम ते वेपन्स डिस्प्ले असतो बर 15 ऑगस्टच्या अगोदर किंवा 26 जानेवारीच्या अगोदर बर वेपन्स दाखवतात सगळे लावलेले असतात. तिथे पण जर शाळेची मुलं वगैरे गेली ना घेऊन गेलो तर बघायला तर मस्तच होईल. चालेल सर, आम्ही आमच्या ह्याच्यामुळे आमच्या परीनं तोही प्रयत्न करू आणि खूप धन्यवाद सर, आपण आपला वेळ दिल्याबद्दल.